एस ग्रुप शिरवणे आणि कुशल जय गणेश सारसोळे असे हे जबरदस्त बॅटल दोन बलाढ्य टीममध्ये. स्वराज मात्रे याचा हा म्हणजे दुसरा मॅन ऑफ द मॅच. तर सन्माननीय वसंत गव्हाणे साहेब का ठाणे यांचं इथं यांना सन्मानित करीत आहोत. प्लीज आमचे माझे नगरसेवक सन्माननीय कार्यसम्राट ज्ञानेश्वरी सुतारे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. सन्मान चिन्ह गुच्छ आणि शाल देऊन त्यांना सन्मान. अतिशय चांगली स्पर्धा. अतिथी देवो भव गॉड इज गेस्ट. सन्माननीय वसंत गव्हाणे साहेब यांचा सन्मान. आपण आलात या स्पर्धेला उपकृत केल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सस्ने स्पर्धेमागून धन्यवाद देतोय. चला स्पीडअप करा प्लीज. हे सारसोळे आणि एन एस ग्रुप शिरवणे वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. चला 4 षटकांचा सामना असेल. लवकर चालू करा प्लीज. नो टीम मीटिंग आहे. स्वर्गीय आनंदा स्मृती आप्पा स्ट्रायकर शिबिडे आणि गावदेवी देवाळे पहिल्यांदा बॅटिंग करतील. अतिशय जबरदस्त सामना. मागचा जर सामना बघितला शेवटच्या चेंडूवर निसटता म्हणजे जवळ 2 धावांनी हा सामना जिंकला. चला स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या. चला आप्पा स्ट्रायकर दिवाळी संघाची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिली जोडी सक्रिय कार्यरत कार्यान्वित दाखल सादर. स्ट्राईक लाशे फलंदाज विशाल शहा आणि नॉन स्ट्रायकर विकी मुंबईकर. एक अजून मोठं नाव आणि षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर हमजा खान ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अंधार गोलंदाजी केली. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक केला आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम केलं. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर विशाल शहा खेळेल. अतिशय मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा. वर्ष पर्व 8 म्हणजे 8वा अवतार नेहमी घातक ठरलाय भगवान श्रीकृष्णाचा. कुठे गेला डान्सर? कुठे गेले? आता लोळा जरा. आणि हा येस आउटचा अद्याप स्टंप पुन्हा एकदा बाकूडला गेला. पंच केला. चेंडू गेलाय. डेबेश कव्ह पॉईंटला 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 वर. चांगला सुरुवात. दमदार सुरुवात. अतिशय रोमांचक वातावरणात भव्य दिव्य आयोजन. श्रावण मासारंभामध्ये अतिशय हिंदू धर्मामध्ये अतिशय हा पवित्र महिना मानला जातो. हॅलो. आणि अगदी थोड्याच वेळामध्ये या मैदानावरती टेनिस क्रिकेटचं देव म्हणून ज्याला संबोधलं जातं कृष्णा लक्ष्मण सातपुते याचं अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी तो उपस्थित होतोय. येस फन्नाट चेंडू सुसाट मारा बेछूट मारा. डॉट डिलिव्हरी. बॅट वरून गेली. चेंडू गेला खालून. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक. आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा एकदा अचूक टप्पा नियंत्रित बॉलिंग अटॅक. टोटल स्कोर इज 1 फॉर नन. बिनबादेक. अतिशय चांगली गोलंदाजी. प्रभावी मारा. परिणामकारक मारा. पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक. व्यावहारिक बॉलिंग मार्क को तयार. हमजा खान राईट आर्म ऑफ द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा 11 जण खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू तितक्या सभाने चेंडू मिडवे केला. पंच केला. पुश केला. टॅप केला. चेंडू बदललाय. दरम्यान मिळतील 1 धाव. ओनली 1 रन्स विल बी गेट. टोटल स्कोर इज 2 फॉर नन. विशाल शहा दमदार फलंदाजी आणि स्वराज मात्रे याचा हाच दिवस चांगला आहे. खरं म्हणजे थोडक्यासाठी तुम्ही काल ऑब्जेक्शन घेतलंय. काही गरज नव्हती. म्हणतात ना जो बुन से गई वो हॉप से नहीं आएगी. आणि हा येस पुन्हा एकदा मिड विकेटला पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू स्टॉप झाला आहे. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या ओनली 3 रन्स. सावध संत सुरुवात. कुरुम गती संत गती मंद गती सुरुवात. ओनली 3 रन्स. डान्सर कुठे गेला? डान्सर नाचा जरा. आता मगाशी नागेनो नाचले. खरं म्हणजे उद्या नागपंचमी आहे. ज्याला तुमच्या वरवळातून एवढं लवकर नागनिकांचे कमाल आहे.
आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. जबरदस्त टायमिंग, पुरेपूर फायदा उचलला आणि हा पहिला दमदार सिक्सर, ग्लोरियस स्ट्रोक ओव्हर द मिड विकेट. दॅट शुड बी अमेझिंग हिट इट 6 रन. तुमचं दोघांचं लिंग एकच आहे. मजा कुठं विभिन्न लिंगावर मारायची असते. त्याला लिंग तरी बघा, समलिंगी काय करणार. हा ट्रान्सजेंडर रस्ता चालला असता. किन्नर रायरामदेव विकेट पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये परंतु जाय नो मॅन्स लँड मध्ये. हो झेल घेण्याचा आटोकाट प्रयत्न. कोण आहे रे बा, उठवा जरा. हा बघा जरा तेच अरविंद राणा. अरे पावसाळी क्रिकेट आहे आणि सारसोल्याच्या मैदान कसा आडव्या माऱ्या उभ्या माऱ्या काही माना काही होणार नाही, इजा होणार नाही. सारसोल्याचं मात्र एक बरं मैदान चांगलं आहे, बरोबर की नाही. मैदान चांगलं आहे आणि षटक क्रमांक पहिला फिनिश. टोटल स्कोर इज 11 बिनबाद 11. अगदी क्षणार्धातच कृष्णा सातपुते यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपण सर्वजण त्यांचं सदिच्छा भेट देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित होतात. त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत. ही स्पर्धा संपूर्ण भारतभरामध्ये ख्यातनाम स्पर्धा म्हणून ओळखली जाते आणि या ख्यातनाम स्पर्धेचा भाग प्रत्येक खेळाडूला व्हावंसं वाटतं आणि त्यामुळेच किरणदादा मेहेर यांच्यावरती असलेलं प्रेम आणि विशेषतः या माजी नगरसेवक चषकावरती असलेलं हे प्रेम दाखवण्यासाठी प्रेमापोटी कृष्णा लक्ष्मण सातपुते कुर्डुवाडी सोलापूर हा खेळाडू मात्र आज या व्यासपीठावरती येतोय. त्याचं देखील सहर्ष स्वागत. आणि हर्षल मडवी खरं म्हणजे कृष्णा सातपुते दरवर्षी या स्पर्धेला आवर्जून उपस्थित नव्हता, कारण की त्यांना माहिती आहे अतिशय चांगली स्पर्धा आहे. कृष्णा सातपुते तुम्ही बघितलं असेल, खरं म्हणजे कृष्णा सातपुतेची बॅटिंग बघितली जस्ट लाईक मोहम्मद अझरुद्दीन. त्यांचे फार जे फटके असतात ना, मोहम्मद राजूंचे कलात्मक फटके असायचा. चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पदावर. आयुब शेख कसर उडवली ब्रँडेड आणि फलंदाज बादेव पहिल्या चेंडूवर पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रो, पहिला घडी गारत, पहिला हादरा, पहिल्या विकेटचा काढता पाय, पहिली विकेट पाय उतार, पहिली विकेट नेस्तनाबूत, पहिल्या विकेटच्या अकालपट्टी उचल बांगडी. डीजे नवरा दुसऱ्या खोलीत कसा व्हायचा. जरा थोडं जवळ आम्ही जास्त नका चिटकू, पण थोडंसं लांबून. आयुब शेख दुसरं षटक प्रगती पदावर. आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 11 वर. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, 1 डाऊन द फलंदाज. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स एंट्री करेल रमन प्रीत. आणि नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आदरणीय दीपकदादा बाळाराम पाटील यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. तसेच नवी मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष ज्यांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थाने ही स्पर्धा खेळवली जाते ते आमचे स्वप्नीलजी नाईक बोनकोडे यांना देखील विनंती की आपण देखील यावं. या दोघांनी जे क्रिकेट डेव्हलप केलं आहे, कारण म्हणजे NMPL असेल आणि स्वप्नील नाईक अतिशय दानशूर व्यक्त आणि खार करून म्हणजे कुक्षेचं जे क्रिकेट आहे, कारण म्हणजे दीपक पाटील असतील, सुरजदादा पाटील असतील, अनुप पाटील असतं, यांची फार मेहनत आहे. या दोघांना विनंती आहे प्लीज बोथ रिक्वेस्ट कम इमिजिएटली पॉईंट कॉमेंट्री बॉक्स. आणि हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम. काय मारायला जमलं नाही का वाईट, म्हणजे आपला अपयश दुसऱ्याच्या माथे मारायचं. पंच इज ऑलवेज ग्रेट. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. काय घेतला काय 6 रन. जबरदस्त टायमिंग. पुन्हा एकदा अफलातून फटका करा. डावकुरी आताचे फलंदाज नेहमी डोकेदुखी ठरलेले आहेत. तुम्ही क्रिकेटचा इतिहास बघा, सनय जयश्री असतील, गिलक्रिस्ट असेल, नेहमी तापदायक.
आणि हा वास्तविक झेल होता, परंतु झेल झाला ड्रॉप. प्रयत्न केला होता. मान्सून क्रिकेट आहे, जास्त रिस्क घेऊ नका प्लीज. आणि मिळतील दमदार सिक्सर. सहदावानी संघाची फैलावली धावसंख्या ती 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर. आणखीन एक फटका मारायचा आहे, परंतु गोलंदाज मात्र याचं जबरदस्त व्हरायटीज, वैविध्यपूर्ण मारा, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, थोडासा टप्पा पुढे ठेवला, त्याच्यामुळे हा चेंडू गेला डॉट बॉल. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 17 आणि हा या आणखीन एक तडाखा. पुन्हा एकदा टायमिंग शुड बी एक्सलंट. अतिशय दमदार स्ट्रोक आणि हा मिळते आणखीन एक षटकार. ही पंजाबी ताकद आहे. सोलापूरचा क्रिकेटचा डॉन म्हणून ज्याला नेहमीच संबोधलं जातं, सर्व क्रिकेटर्सच्या मनात ज्याने मात्र ॲज अ आयकॉन म्हणून, यूथ आयकॉन म्हणून जागा बनवली आहे, कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने माजी नगरसेवक चषक 2025मध्ये हार्दिक 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 स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अतिशय गरिबीतून आणि खडतर आव्हाने पार करत करत आज संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेटचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून ज्याने ओळख बनवली आहे, तोच सर्वांचा लाडका कृष्णा सातपुते यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होते. सुस्वागतम. किरणदादा मेहर यांच्या अगदी विनंतीला मान देऊन आज ते माजी नगरसेवक चषकाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येस, अतिशय या पावनभूमीमध्ये कृष्णा सातपुते क्रिकेटचं अतिशय मोठं नाव, लेजंड प्लेयर मिस्टर कृष्णा सातपुते यांचं दमदार एंट्री, रॉयल एंट्री. यक्स नगर चषक शिरवणे ANS आयोजित ही जबरदस्त भन्नाट स्पर्धा. आणि याचं आकर्षण म्हणजे कृष्णा सातपुते यांचं मंचावर येणं. हा खरं म्हणजे सुवर्णयोग आहे. आणि हा पुन्हा एकदा दमदार टायमिंग. आणि हा म्हणते तिसरा षटकार आलाय. संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 29. कमाल धावसंख्या, धावांचा डोळारा 29. विकी मुंबईकर. खरं तर आज कृष्ण सर आज भरपूर खेळाडू असे ऑल इंडिया आयकॉन कॅटेगरीतले आज या मैदानावरती खेळतात, ज्यामध्ये सुलतान खान असेल, आयुब शेख असेल, त्याचबरोबर केतन मात्र सकाळी खेळून गेला. असे अनेक तारे सितारे या आज मैदानावरती खेळलेत. उद्या ऑल इंडिया ओपनची कॅटेगरी, उद्या ऑल इंडिया ओपनचा गट असणार आहे, त्यामुळे त्याकडे देखील आपल्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं. कारण कृष्णा सातपुते मोठे वेल इन ॲडव्हान्स. ते 13 वेळा याच्या 10 पिनात आलेत. चांगली गोष्ट आहे. वेळेला महत्व आहे, हो किंमत आहे. हो हो हो, ग्रेट डिलिव्हरी. पुन्हा एकदा आणखीन एक षटकार. चेंडू मात्र चांगला होता, मध्ये बॅट्समन देखील ताकदवार आहे. बघा बॅटल, लोहा लोहे को काटता है. ॲक्शन पे रिॲक्शन. लौकिकाला साजेश असे. पुन्हा एकदा दमदार सिक्सर. टोटल स्कोर इज 35. जर 70 क्रॉस केल्या तर मात्र नक्की प्रतिस्पर्धी संघाला डोकेदुखी होईल. तर धावा चेस करणं म्हणजे सगळे संघ आज हारले वाटते चेस करणारे. बरेचसे संघ हारले चेस करताना. त्यांची झालेली दमछाक, पिछेहाट, शरणागती, माघार. बॉलिंग मार्फत तयार चंदन तलवार. फार चंदन चंदन चंदनावाला सध्या नवीमध्ये ग्रॅम. चला टाइमपास नको प्लीज. अजून वाटते 2 मॅचेस आहेत. दिवाबत्तीची वेळ आहे, बरं की नाही. चला लक्ष्मी याच्यानंतर घरात अवदसा घुसायची. त्यामुळे मॅचेस जरा लवकर संपल्या बऱ्या असतात हो. आणि हा चेंडू असेल हवेमध्ये पण जाईल नो मॅन्स. हो हो, ग्रेट कॅच. अयुब से गॉट अ कॅच, मॅग्निफिशियंट कॅच. स्वतःला बॅलन्स केलं. कारण म्हणजे मान्सूनमध्ये असं झेल घेणं म्हणजे खरोखर जिकिरीचं काम आहे. शर्तीचे प्रयत्न केले, भगीरथी प्रयत्न केले आणि एक अफलातून झेल, वास्तविका झेल करविला गेला. वास्तविक झेल नव्हता, त्याचं कन्वर्ट झेलामध्ये रूपांतर केलं. विकेट जाईल म्हटते सेकंड.
बरोबर की नाही? तो डान्स का माणूस बोर होतो. जरा लोळा जरा चिखलामध्ये. 1,500 रुपये जमा झाले आहेत. काय फरक पडतो लॉन्ड्रीला 100-200 रुपये गेले तर. बॉलिंग मार्क होता यार. 3 balls to go. अतिशय हॅलो. आणि याच दरम्यान सन्माननीय आदरणीय शिवसेना नेते नवी मुंबईची संपूर्ण जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती असते आदरणीय द्वारकानाथजी भोईर साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्ताने शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय द्वारकानाथजी भोईर साहेब घनसोली यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यस, द्वारकानाथजी भोईर शिवसेनेचा दमदार डॅशिंग नेतृत्व आमचे द्वारकानाथजी भोईर यांचं आगमन झालं आहे. कार्य सम्राट राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी करतील आणि तितक्या सभाने चेंडू हलक्या हाताने पुश केलाय. हो हो हो, थांबा थांबाळा थांबा त्याला, नाही तर माकड हाड कामातून जायचा. त्याला एक वेळ संडासला बसायचे वांदे होतील. मुळव्यात परवडला पण माकड स्ट्रॉंग पाहिजे हो, तर उभे राहणार. 37 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. कृपया NMLचे कमिशनर सन्माननीय दीपकजी पाटील आणि आमचे स्वप्नील नाईक यांना या दोघांना उभयताना विनंती करतो, प्लीज आपण स्टेजवर या प्लीज. राईट आर्म राहून दे विकेट. ज्यांनी NMPL सारखी फार मोठी हो अभिमानाची स्पर्धा आणि हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. षटक क्रमांक 3 संपुष्टात. टोटल स्कोर झाला आहे किती? 39 म्हणजे 13 त्रिक 39 राहिला शेवटचा स्पेल. थोडं फास्ट खेळा थोडं प्लीज. जरा स्पीडअप करा प्लीज. अजून म्हणते अजून 2 मॅच आहेत. दोन 3 ओव्हरच्या होतील त्या. अच्छा 3 ओव्हरची मॅच होती कारण 5:30 वाजले. बघूया काळोख जरा लवकर पडतो. चला 39. जरा स्पीडअप करा प्लीज. याच्यानंतर अजून 2 मॅच बॅलन्स आहेत आणि हा पुढचा सामना असेल 3 षटकांचा राहील, याची नोंद घ्या प्लीज. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना कोण? देवेश आणि गोलंदाज गुफरान याने मागच्या सामन्यामध्ये मात्र दमदार गोलंदाजी केली होती. आपल्या शिरवणे संघाला विजयाचं जे स्वप्न दाखवलं होतं. गुफरान खान अतिशय चालाख चतुर गोलंदाज आणि केतन म्हात्र्यासारख्या हार्ड हिटर फलंदाजाला त्याने तंबूचा रस्ता दाखवला होता. रन झाले 39. 39 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. खेळेल चला गुफरान खेळेल. फलंदाज डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज रमनप्रीत आणि हा येस उलटा डिलिव्हरी पुन्हा एकदा आणि हा दमदार सिक्सर. येस रमनप्रीतला मात्र चेंडू हॉलीबॉल सारखा दिसायला लागलाय. अतिशय क्लास पूर्ण शेट होऊन आलाय तो. संघाची धाव संख्या झाली 45. 4-5 45. रमनप्रीत तो गुफरान अशी शेकमाक एर चुरस कॉम्बिनेशन. कांगालिकचा प्लेअर. अच्छा कांगा प्रीमियर लीग खेळलाय. मग यांचं सुरू नाही केलं तर काय करेल. चला अजून 4 बॉल बाकी आहेत. 45 धावा. विघ्नेश मडवी यांचं अतिशय चांगलं स्कोरिंग. चला स्पीडअप करा प्लीज. जशी ही मॅच संपेल लगेच सामना चालू करायचा आहे. पुढचा सामना असेल फक्त इन ओनली 3 ओव्हर्स ओनली. ते ना आणि हा वाटते पंचांचा निर्णय. या दॅट शुड बी डॉट बॉल. निर्धाव चेंडू चांगला मारा. समय सूचक समयबद्ध समर्क मारा. उचित मारा. राहिले 3 बॉल. रिव्ह्यू हाईटचा यस. हे थर्ड अंपायर नाही. बघूया आहे का थर्ड अंपायर. थर्ड अंपायर आहे नाही काय. चला दिवाले आणि CBD तुम्ही सज्ज राहा. जशी इनिंग संपेल तसं आपण लगेच मैदानामध्ये जा. अरे दिखाव नाही इसमें है ना अपने पास. दाखवा
तुम्ही पुढचं बघा, आम्ही मागचं बघतो. थांबा थांबा जरा प्लीज, डिसिजन स्टील पेंडिंग. चला फेअर डिलिव्हरी, कारण तुम्ही कमरेमध्ये जास्त वाकलात. काय जबरदस्त यस, पावसाची ही जबरदस्त सर. आणि हा यस म्हणण्याचा फ्लिक करण्याचा प्रयत्न, आणि मिळेल फक्त एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण तो नॉन स्ट्रायकरला मात्र फलंदाज होईल बाद आणि विकेट जाईल तिसरी. राहिला शेवटचा बॉल, 1 बॉल टू गो, लास्ट डिलिव्हरी, अंतिम अखेरचा शेवटचा निर्वाणीचा फायनल बॉल. 2 बॉल का? अच्छा अच्छा. 45 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 46 शेजा, म्हणजे आता एक झाली बरोबर. जा लवकर जा बाबा प्लीज. नाही काय असतं माहीत आहे, देशीवाले शिवाय घालतात तो. त्याला देशीवाले पिणार गावठी, पण चाकणं पाहिजे काजू बदाम पिस्ता. फुकटचा असलं जरा, स्वतःच्या खिशातून नाही. चला 46, उर्वरित 2 बॉल बाकी. पुन्हा एकदा गुफरान खान. हे काय स्टेपने आणले का दुसरे काय आहे? अरे काय तुम्ही ठरवायला नको का? त्याला हाय म्हणून ठीक आहे हो. पहिले कसली बॅटने कसले काय हो, लाकूड कापून फल्या कापर करायच्या बस. या 2 balls to go फ्रॉम गुफरान. आणि हा यस पुन्हा एकदा आज म्हणतो रमणप्रीत मात्र जाम जमला. बघूया काय बॅटिंग केली, धुवाधार फलंदाजी, जबरदस्त एक्झिबिशन, प्रदर्शन, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फ्रॉम रमणप्रीत. वादळी फलंदाजी, घातक धोकादायक फलंदाजी. आणि राहिला फक्त इनिमिल शेवटचा बॉल. टोटल स्कोर झालाय 50. आणि हा चेंडू पुन्हा एकदा मारायचा होता, पण तो टायमिंग नेटून आहे चेंडूला. शॉट दरम्यानला मिळेल फक्त एक धाव आणि हा डाव संपलेला आहे. टोटल धावा 53 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 18 त्रिक 54, नाही 13 चौक पाहिजे. 13.5चं टार्गेट. जरा फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चला जशी दुसरी इनिंग चालू होईल, आय विल कॉल टू मिस्टर नेरुळगावची दमदार मुलुक मैदान तोप रोहित भोपी, प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. थँक्यू सो मच. दशरथजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या इनिंगमध्ये. आणि आम्ही विनंती करतोय लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. CBD आणि गावदेवी दिवाळी टीम. आणि बॅटिंगसाठी 2 बॅटर लगेच पाठवायचे आहेत. सारसोळे शिरोणे टीम. टार्गेट आहे 54 धावसंख्येचं. 24 बॉलमध्ये 54 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. हमजा खानने पहिल्या ओव्हरमध्ये 11 खर्च केले. अयूब शेखने 1 षटक टाकलं, 12 धावा खर्च केले, 1 विकेट त्याने मिळवली. चंदन तलवारने 1 षटक टाकलं, 16 धावा खर्च करत 2 विकेट्स त्याने मिळवले. आणि गुफरान खान शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्यात. तर चांगली गोलंदाजी झाली आहे. 54 धावा 24 बॉलमध्ये होऊ शकतात. बॅटिंग चांगली करावी लागणार आहे, कारण की कठीण फक्त काय का ओलसर झाली आता खेळपट्टी. बॉल भरपूर वेगाने निघून जाईल बॅटरच्या जवळून, आणि ते कनेक्ट करण्यासाठी थोडासा त्रास जरूर होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. तर 24 बॉलमध्ये 54 धावा या पूर्ण करायच्यात. आणि आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच आगमन झालं, कृष्णाजी सातपुते यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतं, ज्याने मात्र ही स्पर्धा भरपूर गाजवलेली आहे. नगरसेवक चषक ही स्पर्धा भरपूर वेळा ते खेळलेले आहेत. चला फिल्डिंग सजवून घ्यायचे लगेच त्वरित, प्लीज विनंती करतोय.
चला अरविंद राणा लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. 24 बॉलमध्ये 54 धावा कंप्लीट करायच्यात. सेमीफायनल आणि फायनल अजूनपर्यंत आपल्याला कंप्लीट करायचे आहे. तर प्लीज विनंती करतोय शिवसेना शाखा शिरोणी गाव नवी मुंबई आयोजित माजी नगरसेवक चषक 2025 नवी मुंबई ग्रामीण गट 2 गाव 1 संघ ही संकल्पना पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी आली. आजच्या दिवसामध्ये नवी मुंबईतील बहुतेक चांगले संघ खेळून गेले, ज्यामध्ये आपण पाहिलं गंगाधर इंगोले सारखा आयकॉन आपल्याला पाहायला मिळाला, ऑल इंडिया आयकॉन. पृथ्वीराज यादव नेरूळचा ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याची चॉईस झाली. ऋतिक पाटील, प्रियदर्शिनी बेलापूर, उत्कर्ष दिबा या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळाला. गोठवली 11 आणि वायू 11 बोनकोडे आपल्याला पाहायला मिळते. टीम अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये ती जिवंत आहेत. सुलतान खान त्यांचे ऑल इंडिया आयकॉन आहेत. त्याचबरोबर NS ग्रुप शिरोणे, कुशल 11, जय गणेश 11 सारसोळे सध्या त्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात. त्यांचे ऑल इंडिया आयकॉन आहेत अयूब शेख. त्यानंतर अधिराज 11 नेरुळगाव, अधिराज 11 कोपरकिरणे हाही एक चांगला संघ होता. त्याही संघाला मात्र पराभूत व्हावं लागलं. केतन म्हात्रे त्यांचे ऑल इंडिया आयकॉन होते. त्यानंतर सध्या मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय आनंद स्मृती, अप्पा स्ट्रायकर CBD, गावदेवी दिवाळे हा संघ खेळतोय. त्यांचे ऑल इंडिया आयकॉन आहेत विशाल शहा. त्यानंतर कुमारलन त्रुभे, जय गजानन कुक्षेत, अक्षय पवार त्यांचे ऑल इंडिया आयकॉन होते, परंतु रायगड प्रीमियर लीगमध्ये ते खेळत असताना त्यांना या ठिकाणी उपस्थित राहता आलेलं नाहीये. त्यांच्या जागेवरती रिप्लेस आकाश जहांगीरला आपण पाहिलं ऑल इंडिया आयकॉन म्हणून. त्यानंतर दिविशा ऐरोली, साईसागर ऐरोली ही टीम अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये जिवंत आहे. त्यांचे आयकॉन आहेत अक्षय सिंग, ऑल इंडिया आयकॉन. आणि गावदेवी जुगाव, कोलशेत 11 कोलशेत या टीमचे ऑल इंडिया आयकॉन होते आशिष मेहरुळ. असे टोटल 10 ऑल इंडिया आयकॉन आपल्याला आज आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देवेश आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्ट्राईकवरती फलंदाज अरविंद राणा, अयूब शेख आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईकवरती अरविंद राणा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये अधिराज 11 नेरुळगाव आणि अधिराज 11 कोपरखिरणे या टीमच्या विरोधामध्ये लाजवाब सुरुवात केली होती अयूब शेखने. राईट आर्म राऊंड विकेटने पहिलाच बॉल भरपूर उसळी घेणारा हा बॉल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. हा वाईट बॉल आहे. अकाउंट ओपन झालं. टीम आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम सारसोळे आणि शिरोणे या टीमची. कृष्णा सातपुते सर यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी मात्र लहान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटवरती ऑटोग्राफ घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांची उपस्थिती भरपूर महत्वाची आहे. भरपूर वर्ष ही स्पर्धाही त्यांनी गाजवलेली आहे. माजी नगरसेवक चषक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू डॉट बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. देवेशने इम्प्रेस केलं. खूप चांगली गोलंदाजी देवेशने केलेली आहे. देवेश हा एक चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे, ज्याच्याकडे भरपूर टॅलेंट आहे. वयवर्ष कमी आहे परंतु टॅलेंटची कमतरता नाही आहे. दिवाळे गावचा हा खेळाडू आहे. विकी मुंबईकर यांच्या टीममध्ये हा खेळाडू सातत्याने खेळताना दिसतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. अयूब शेखला या ठिकाणी शांत ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजाने केलंय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सध्या चांगली स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो गावदेवी दिवाळे आणि अप्पा स्ट्रायकर CBD संघ. याही वेळेस शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आला. हा नो बॉल आहे. नो बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पंचांनी दिला आणि त्याला मात्र रेफर कदाचित करतायत की काय. रेफर केलाय का पंच? नाही केलाय. ओके, डिसिजन नो बॉलच असणार आहे. नीरज राणावत सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. शशी मेहर सर आपल्याला देखील पाहायला मिळतात स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. दत्ता मेहर सर देखील या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसलेत. अयूब शेख बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती. यावेळेस चेंडू हवेमध्ये मिस टाइम झाला. बॉल बॅटला लागल्यानंतर स्वतः खाली पडले आणि विक्की मुंबईकर यांचा हा मात्र झेल चांगला पाहायला मिळाला, परंतु फ्री हिटचा बॉल होता. त्या कारणामुळे अगदी रिलॅक्स होते अयूब शेख. 1 रन मिळेल, जीवनदान मिळालं या ठिकाणी मी तर म्हणेन अयूब शेख यांना. ही कॅच पकडली आणि त्याच्यानंतर मात्र जसा फटका लागला ना मिस टाइम होता. अयूब शेखला वाटलं होतं की विकेट आता गेली आहे कदाचित, परंतु त्याच्यानंतर कळालं की फ्री हिटचा बॉल आहे आणि फ्री हिटच्या बॉलवरती फलंदाज बाद नाही होत.
रेड कलरची जर्सी घालून जो कौ करणारा क्षेत्ररक्षक आहे त्यालाही वाटलं की आयुब शेखची विकेट मिळाली, परंतु त्याला नंतर रिअलाइज झालं की हा फ्री हिटचा बॉल होता. अरविंद राणा सोनू पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली अरविंद राणाने. पुन्हा एकदा ऑन साईडला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विकी मुंबईकर भरपूर वेगाने चाललेत. एकच धाव मिळेल या बॉलवरती. टीमची धावसंख्या 1 या धावसंख्येने पुढे जात असताना टोटल धावा 4 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. 4 धावा सध्या दाफलकावरती. देवेश आपल्याला पाहायला मिळतात सध्या गोलंदाजीसाठी. अयुब शेख, अरविंद राणा दोन्ही व्यावसायिक खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूने खूप चांगलं काम केलं आपल्या टीमसाठी, व्यावसायिक टीमसाठी. आणि सध्या ते सारसोळे आणि शिरोणे टीमसाठी खेळतात. यावेळेस जोरदार अपील केलेली आहे, परंतु पंचांनी या अपील फेटाळलेली आहे. एक सिंगल रन मिळेल लेगबाईच्या स्वरूपामध्ये. या ओव्हरमध्ये देवेशने पूर्णपणे शांत ठेवलाय. अरविंद राणा, अयुब शेख ज्या 2 फलंदाजाने मात्र पहिल्या मॅचमध्ये धुमाकूळ घातला होता, खूप चांगली बॅटिंग केली होती, त्या दोन्ही फलंदाजांना मात्र या ठिकाणी शांत ठेवण्याचं काम देवेश या गोलंदाजाने केलेलं आहे. 5 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 54 धावसंख्येचं टार्गेट आहे. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधला भरपूर महत्वाचा. सारसुळे शिरवणे या टीमकडनं जर पाहिलं तर शेवटचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या मिडलला बॉल लागलेला नाहीये, परंतु बॉल थांबणारा नाहीये. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर पहिला चौकार आलाय टीम सारसोळे शिरवणे या टीमसाठी. आणि टीमची धावसंख्या टोटल धावा पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 9 धावा बिनगडी बाद. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. 9 धावा सध्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. रबर बॉल क्रिकेटचा आत्मा, रबर बॉल क्रिकेटचे हृदय. पहिल्यांदाच ठाणे बेलापूर पट्टीमध्ये म्हणजेच आताची नवी मुंबईमध्ये जर पाहिलं तर 35 ते 40 वर्षापूर्वी रबर बॉलची स्पर्धा आयोजित केली. तसेच रबर बॉल क्रिकेट हा जो फॉर्मॅट आहे तो प्रथमतःच आणला ते म्हणजे आमचे लेजंड, नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे लेजंड तानाजी काका भोईर. यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नवी मुंबईचं नाव असेल, मग आपल्या शिरोणे गावाचं नाव असेल, हे वर्चस्वात गाजवलेलं आहे. चला स्पीडअप करा दिवाळी टीम, जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घेऊ नका. आणखीन एक संकल्पना चांगली आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई प्रीमियर लीग प्रथमतःच रबर बॉल फॉर्मॅटमध्ये आपल्याला पुढच्या काही हप्त्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांमध्येच याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. नुकतंच त्याचं ऑक्शन देखील पार पडलं आणि प्रथमतःच नवी मुंबई प्रीमियर लीग रबर बॉल फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथमतःच NMTCA अर्थातच नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनने मात्र हा चांगला निर्णय घेतलाय, जिथे मात्र रबर बॉल फॉर्मॅटमध्येही आपल्याला नवी मुंबई प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे. याच मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम, नवी मुंबई क्रिकेटचा महासंग्राम एकतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती करतोय. आणखीन आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत, सेमीफायनल आणि फायनल. ऋषभ नाईक आलेत गोलंदाजीसाठी. 9 धावा दाफलकावरती अयुब शेख यांच्यासाठी. 18 चेंडूमध्ये 45 धावसंख्येची गरज आहे NS ग्रुप शिरवणे आणि जय गणेश कुशल 11 सारसोळे या टीमला. पहिला बॉल चेंडू हवेमध्ये बराच काळ आहे. विशाल शाह चेंडूच्या खाली आहे आणि विशाल शाहच्या हातातनं झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर चाललाय. फलंदाज आपण पाहतोय अयुब शेख यांच्या खेळीचा मात्र अंत होतोय आणि पहिला धक्का लागलाय टीम कुशल 11 जय गणेश सारसोळे आणि NS शिरवणे या टीमला. अयुब शेखची विकेट मिळालेली आहे. 9 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला. NS ग्रुप आपल्याला पाहायला मिळते. शिरवणे त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय अप्पा स्ट्रायकर CBD गावदेवी दिवाळे हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. गोठवली टीम तयार राहायचं. आपण गोठवली बनकोडे आयोजकांनी अगोदरच सांगितलेल्या नियमाप्रमाणे यातून जिंकणारा संघ आणि तुमच्यामध्ये मैदानावरती एक रेस होईल. इन बिटवीन पिच 3 धावा तुम्हाला धावून काढायच्या आहेत. जो सर्वात अगोदर 3 धावा काढेल त्याला डायरेक्ट फायनलमध्ये बाय. या स्पर्धेच्या निमित्ताने अजून एक नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बायमध्ये आपण जर पाहिलं तर हाय स्कोरर अर्थातच जी टीम उच्चांक गाठेल त्या मॅचमध्ये 5 मॅचेसमध्ये त्यांना बाय दिली जाईल. परंतु सेकंड बायसाठी मात्र तुम्हाला आता खेळपट्टीवरती 3 धावा पूर्ण कराव्या लागतील. एक नवा फॉर्मॅट. ही स्पर्धा दरवर्षी काहीतरी नवीन फॉर्मॅट घेऊन येते, संकल्पना घेऊन येते. यावर्षी 30+, 40+ याही संघांना त्यांनी प्राधान्य दिलं.
आणि पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या स्पर्धेचे आयोजक नक्कीच करतील, यात काही शंका नाहीये. टीमची धावसंख्या 9 धावा दाफलकावरती विकेट 1 मिळवलेला आहे. ऋषभ नाईक यांनी मात्र सफलता मिळवलेली आहे. चंदन तलवार या मैदानावरती रोजचा सराव, या मैदानाला चांगलं ओळखतात, या खेळपट्टीला चांगलं ओळखतायत, याच वेळेवरती सराव चंदन तलवारचा. पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय, शॉर्ट पूल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चंदन तलवारच्या बाटमधनं आलाय षटकार, 6 धावा. काय फटका लगावलाय, अगदी बॉडी बॅलन्सही खूप चांगला पाहायला मिळाला आपल्याला. ज्या प्रकारे त्यांनी बॅट स्विंग झाली आणि मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात किरणजी मेहर ज्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. कालच्या दिवसापासून आम्ही लाईव्ह वरती ही स्पर्धा पाहत होतो. आजच्या संपूर्ण दिवसांमध्ये अंपायर्स असतील, समालोचक असतील, प्लेयर्स असतील, भरपूर मेहनत किरणजी मेहर यांनी घेतलेली आहे. यावेळेस मात्र भन्नाट वेगाने हा बॉल सरळ विकेट किपर भाऊच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. भाऊने इम्प्रेस केलंय, जिथे भाऊच्या बॅटमधनं रन्स देखील खूप चांगले पाहायला मिळाले आणि ऍक्शन रिप्ले मध्ये काहीतरी आम्हाला दिसलेलं आहे. ते आपला हो खूप चांगला चेंडू आणि भाऊ देखील सांगतात की खूप चांगली डिलिव्हरी. यावेळेस पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येत असताना टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागलेली आहे. टीमची धावसंख्या 16 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस कोलात टाकला होता बॉल, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. एक सिंगल रन, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. भाऊने मात्र चांगला कलेक्ट केलाय बॉल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये भाऊ तर डेंजरस फलंदाज आहेत, परंतु आज रबर बॉल फॉर्मॅटमध्येही भाऊची दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. विकी मुंबईकर बाद झाल्यानंतर पूर्णपणे आपल्या टीमला सावरलाय. विशाल शाह हे थोडेसे शांत पाहायला मिळाले. ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्यांना चॉईस केलं गेलंय, परंतु हवी तशी कामगिरी झालेली नाहीये. अरविंद राणा 2 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. 5 धावा त्यांच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाने आणखीन एक चेंडू कुठल्या स्पॉटवरती पिच झाल्यानंतर भन्नाट वेगाने सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. खूप चांगली विकेट किपिंगची भूमिका आपल्याला पाहायला मिळते भाऊच्या माध्यमातून. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 17 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. 1 विकेट आतापर्यंत गमावली आहे ANS ग्रुप शिरवणे, जय गणेश, कुशल 11 सारसोळी या टीमने. यावेळेस जर पाहिलं तर हा बॉल व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन एक रन दिली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे आता 18 धावा. 18 रन स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा. या बॉलवरती षटकार आला तर नंतरच्या 2 ओव्हरमध्ये मजा येईल. तर शेवटचा बॉल ऋषभ खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. 9 धावा खर्च करत 1 विकेट. यावेळेस ब्लॉक कॉल टाकला गेला. वा व्हॉट अ डिलिव्हरी, काय गोलंदाजी केली. शेवटचा बॉल हा ब्रह्मास्त्र टाकला गेलाय आणि हा शेवटच्या बॉलवरती आलाय निर्धाव डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 18 बिन गडी बाद. 1 गडी बाद, माफ करा. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं ज्या प्रकारे अरविंद राणाने हा बॉल स्टॉप केला, कारण की त्याला माहिती होता हा जर बॉल सोडला असता तर कदाचित यष्टांवरती जाऊन आदळला असता. मिसटाईम ही होण्याची शक्यता होती, कारण की परफेक्ट यॉर्कर होता हा. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 विकेट आतापर्यंत गमावलेली आहे. सध्या जर पाहिलं तर पारडं जड आहे. अप्पर स्ट्रायकर CBD गावदेवी दिवाळे टीमचं डिफेंडिंग चॅम्पियन ही टीम आणि डिफेंडिंग चॅम्पियन सारखा खेळ ते करतात. योगेश पवार हे त्यांचे टीमचे आयकॉन होते गतवर्षी, परंतु यावर्षी विशाल शाह आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ही टीम आयकॉन वरती अवलंबून नाहीये हे दाखवून दिलंय अप्पर स्ट्रायकर CBD आणि गावदेवी दिवाळे या टीमने. ही टीम एकजूट होऊन हे 2 संघ एकत्रित येऊन कशा प्रकारे खेळ करतील ना, त्याचं प्रत्युत्तर मात्र दिलेलं आहे. महेश आलेत गोलंदाजीसाठी. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल चंदन तलवार यांच्यासाठी. पहिलाच बॉल आपण पाहतोय या ऑफ स्टंपच्या बाहेर. हा व्हाईट बॉलने केली आहे 3ऱ्या ओव्हरला सुरुवात महेश या गोलंदाजाने. टीमची धावसंख्या टोटल धावा आता 19 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 विकेट आतापर्यंत गमावली आणि 19 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चंदन तलवार, आशेचं किराणा, अरविंद राणा, चंदन तलवार ही भरपूर महत्वाची जोडी असणारा कुशल 11 जय गणेश सारसोळे आणि त्याचबरोबर NS ग्रुप शिरवणे.
फुल टॉस बॉल आहे, समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, जज करतील का? झेल झालाय ड्रॉप. नयन कोळी चूक केलेली आहे आणि ही भरपूर महागात ठरणार आहे चूक, कारण की चंदन तलवारची कॅच तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये कॅच ड्रॉप करताय म्हणजे थोडस कठीणच म्हणता येईल. कठीण होईल मी तर म्हणेन पुढे. चंदन तलवारचा झेल तुम्ही अगदी सोपा झेल होता, लॉलीपॉप झेल होता. नयन कोळीला ते जज करता आलेला नाही. एक चांगला एक क्षेत्ररक्षक आहेत नयन कोळी, परंतु हा झेल पकडणं भरपूर महत्वाचं होतं. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहेत 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 चेंडू आणि 34ची गरज आहे या मॅच मध्ये. 11 चेंडू 34ची गरज असताना पुन्हा एकदा मिड विकेटला आपण पाहतोय हा चेंडू टोलवलाय, तोपर्यंत एक सिंगल रन. विकी मुंबईकर येतील तोपर्यंत सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा आता आपल्याला पाहायला मिळते 21. आता 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 33 धावसंख्येची गरज आहे. वाडा मॅच 10 चेंडू 33 धावसंख्येची गरज. गोलंदाज महेश पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल टाकला गेला, परंतु ऑफ स्टंपच्या भरपूर हा बाहेर बॉल आहे. आणखीन एक चेंडू आपण तर स्वरूपामध्ये 1 रन देऊन जाईल शिरोणे सारसोळे या टीमला. आता 10 चेंडू मध्ये 32 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट असं वाटते चेस होऊ शकतं, परंतु कठीण आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी होते खेळपट्टी थोडीशी ओलसर आहे, फलंदाजांना थोडंसं कठीण जाईल. 10 चेंडू मध्ये 32 धावा पूर्ण करायच्यात. यावेळेस पुन्हा एकदा भरपूर वेगाने हा बॉल पंचांकडे अपील केलेली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा चंदनला बाद करण्याची संधी होती. हा चंदन नंतर डेंजरस होईल हे माहिती नाहीये, परंतु चूक करताय तुम्ही चंदन तलवार सारख्या फलंदाजाला जीवनदान देऊन. कॅच ड्रॉप, त्याच्यानंतर रनआउटची संधी तीही सोडलेली आहे. 9 बॉलमध्ये 31 धावा कंप्लीट करायच्यात. अरविंद राणा 5 बॉल फेस केले 6 धावा. अरविंद राणाला इथून चार्ज घ्यावा लागणार आहे, मोठ्या फटक्यांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला अरविंद राणाच्या बॅटमधनंही मोठे फटके येत नाहीये. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि दुहेरी धाव देखील सहजरित्याने कंप्लीट करत असताना आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 29 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. माजी नगरसेवक चषक 2025 थरार आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये 40+, 30+ हा गट आपल्याला पाहायला मिळाला. यांचे सामने पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर नवी मुंबई ग्रामीण गट 2 गाव 1 संघ असा फॉर्मॅट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि उद्याच्या दिवसामध्ये रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल, कारण की उद्या व्यावसायिक खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. अर्थातच ओपनचा गट उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओपनचे 8 तगडे संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 8 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. वॉडा मॅच एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुनरागमन करतील टीम सारसोळे शिरोणे टीम. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करतोय सारसोळे शिरोणे टीम. चला प्लीज चंदन आणि अरविंद राणा. 8 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. राईट अमोर द विकेट महेश. 8 चेंडू 28ची गरज. चेंडू हवेमध्ये मिस टाइम झालाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नयन कोळी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न चंदन दर्शवतात, परंतु भाऊचं चांगलं बॅकअप. स्वतः विकेट किपर आहेत आणि बॅकअप साठी तिथे आलेले आहेत. ते सांगतायत ऑन साइडला जे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते त्यांनाही सांगतायत की बॅकअप साठी कोण येईल भाई. बॅकअप भरपूर महत्वाचा आहे. 7 चेंडू आणि 27 रनची गरज या मॅच मध्ये. 7 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती षटकाराला शेवटच्या ओव्हरमध्ये राहतील 21 धावा. तो 7 बॉल आणि 7 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे. 27 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. अरविंद राणा 7 बॉल फेस केले, 10 धावा अरविंद राणाच्या बॅटमधनं आल्यात. भरपूर हळवार पद्धतीची इनिंग पाहायला मिळाली. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा दोन्ही टीमसाठी. शेवटचा बॉल लोअर फुल टॉस आहे, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर होतोय आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असणार या मॅच मध्ये. जय गणेश कुशल 11 सारसोळे आणि NS ग्रुप शिरोणे या टीमसाठी 6 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. आणि बराच उशीर झाला, या स्टेजवरती टाळ्यांचा आवाज येत नव्हता, परंतु अरविंद राणाच्या बॅटमध्ये जसा षटकार आला तसा मात्र टाळ्यांचा आवाज आमच्या मंचावरही आलेला आहे. 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. माजी नगरसेवक चषक 2025 थरार आलेल्या पुन्हा एकदा आम्ही प्रेक्षकांचं सरचं स्वागत करतो. चला फास्ट खेळा प्लीज, जवळ येऊ नका. सीबीडी टीम, सीबीडी दिवाळ टीम, ऋषी पानसरे
टीम मिटिंगला वेळ नाही आपल्याकडे. आज खरं तर भरपूर उशीर झाला आहे या संपूर्ण दिवसभरात. जे सामने आपल्याला एव्हाना संपणे अपेक्षित होते तिथं अजूनही मॅचेस चालू आहेत. स्टील 2 मॅचेस आर पेंडिंग. म्हणूनच की काय आम्ही तुम्हाला विनंती करतोय की टीम मीटिंग घेऊ नका. अंपायर शशी सर थोडं दूर करा त्यांना. चला विकी विकी प्लीज विकी प्लीज. 6 चेंडू आणि 21 ची गरज आहे. तुम्हालाही माहिती आहे अजून 2 मॅचेस आयोजकांना खेळवायच्या आहेत. तर प्लीज विनंती करते थोडंसं सहकार्य करा. दरवर्षीप्रमाणे हा फॉर्मॅट जर आपल्याला पाहिजे असेल तर प्लीज विनंती करतोय आम्हाला थोडंसं सहकार्य करा. जर तुम्हाला पुढच्या वर्षी हा फॉर्मॅट खेळायचा असेल ना तर आता आम्हाला प्लीज सहकार्य करा, कारण की भरपूर वेळ झाला. प्लीज विनंती करतोय. 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 21 रनची गरज आहे. ऑल इंडिया आयकॉन बॅटिंग मध्ये कमाल तर नाही, परंतु आता गोलंदाजीमध्ये कमाल करावी लागणार आहे. आणि ज्या खेळाडूला 2 वेळा तुम्ही जीवनदान दिलंय, चंदन तलवार, एकदा कॅच ड्रॉप झाली, एकदा रनआउट सोडलाय. 6 मध्ये 21 ची गरज आहे. पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये, नुमान्स लँड मध्ये बॉल पडेल. एक सिंगल रन. अरविंद राणा दुसरीसाठी धावणार नाहीयेत, कारण की स्वतःकडे आता स्ट्राईक ठेवतील. कॉन्फिडन्स चांगला आहे अरविंद राणा यांचा. एक मोठे खेळाडू आहेत, लेजंड खेळाडू आहेत. नवी मुंबई टेनिस क्रिकेटसाठी भरपूर काही केलेलं आहे अरविंद राणा यांनी. आणि सध्या ते स्ट्राईक वरती आहेत. 5 बॉलमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. कृष्णा सर म्हणत असतील की मी पाहिजे होतो आता मैदानाच्या आतमध्ये. ते इमॅजिनही करत असतील की मी या बॉलरला कुठे फटके लगवले असते. सध्या ते मॅचचा आनंद घेतात आमच्या व्यासपीठावरती बसून. 5 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 20 धावसंख्येची गरज. विशाल शहा आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. अरविंद राणा समोर आहेत. 5 बॉल 20 ची गरज आहे. हा बॉल मिस आला. आता 4 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 20 धावसंख्येची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय पुन्हा एकदा बॅटच्या अगदी बाजूने हा बॉल निघून गेला. अरविंद राणा थोडासा नाराज दिसतोय, त्याच्या चेहऱ्यावरनं दिसलं. हा बॉल बॉन्डलाईनच्या बाहेर पाठवण्यासारखा होता. 4 बॉल 20 ची गरज. पुन्हा एकदा यावेळेस भाऊचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. लाजवाब विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते मनप्रीत यांच्या माध्यमातून. आता 4 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू आणि 19 धावा. अरविंद राणा भरपूर संघर्ष केला या इनिंग मध्ये. 4 मध्ये 19 ची गरज आहे. हाही बॉल आपण पाहतोय. हा चांगला चेंडू होता, परंतु आता पंचाने अजूनपर्यंत डिसिजन काही दिलेला नाहीये. पाहूयात काय बोलतात पंच, काय डिसिजन आमच्यापर्यंत ते पोहोचवतात. नीरज राणौत सरांनी रेफर केला. आता पाहावं लागेल तडांपारच्या भूमिकेमध्ये जे आमचे पंच आहेत ते पाहतील आता फेअर डिलिव्हरी आहे की नाही. चला विकी जवळ जाऊ नका सगळे. ऋषी प्लीज एकत्र गॅदर होऊ नका तुम्ही. डिसिजन जो पण येईल तो फायनल असेल. तिसरे पंच सांगतीलच. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. डिसिजन कळवलाय की हा व्हाईट बॉल दिला जाईल. ताकीद देखील गोलंदाजाला दिली गेलेली आहे. आता 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज विशाल शहा पुन्हा एकदा तयार. राईट अमोर द विकेट. 4 चेंडू 18 ची गरज. चेंडू हवेमध्ये. विकेट किपर भाऊ चेंडूच्या खाली. विशाल शहाने अरविंद राणाचा बळी मात्र केलाय आणि अरविंद राणा 10 चेंडू मध्ये 16 धावसंख्येची इनिंग साकारून मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. आता 3 बॉल आणि 18 ची गरज. 3 बॉल, तिन्ही बॉल मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील.
पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत असताना या स्पर्धेवरती अप्पा स्ट्रायकर सीबीडी गाव देवी दिवाळे संघ 3 बॉल 18ची गरज. विराज चव्हाण स्ट्राईक वरती आहे. 3 बॉल 18 समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर. विराज चव्हाणच्या बॅटमधून आलाय षटकार. आता 2 बॉल 12 रनची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. सारसोळे शिरोणे संघ अजून सांगतोय सहजरित्याने तरी आम्ही तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊन देणार नाही आहोत. 2 बॉल आणि 12 रनची गरज आहे या मॅच मध्ये. वाडा मॅच काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. संध्याकाळचा सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. विराज चव्हाण हा फॉर्म मध्ये खेळाडू आहे. चला मॅच संपल्यानंतर ग्राउंड मध्ये कोणी जाणार नाही. गोटिवली बनकोटे टीम तुमचा जो पळणारा प्लेअर आहे तो स्टेजच्या समोर या. आता 3 धावा ज्या काढायच्या आहेत त्याच्यासाठी जो प्लेअर तुम्ही चूज करणार आहात तो प्लेअर प्लीज स्टेजच्या समोर पाठवा. स्वराज म्हात्रे विनंती आहे तुम्हाला. 2 बॉल 12ची गरज आहे. हा बॉल झालाय डॉट आणि डिफेंडिंग चॅम्पियन पुन्हा एकदा पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालेत. आता एका बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. मॅच जवळ झाली आहे फिनिश. तर गोलंदाजांनी कोणती चूक केली नाही. विशाल शाह ते करणार सुद्धा नाही आहेत आणि गावदेवी दिवाळे अप्पा स्ट्रायकर सीबीडी पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. अभिनंदन टीम. थँक्यू. चला तर मी विनंती करेन मी स्पर्धेचे आयोजक आमचे आदरणीय लाडके ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांना की आपण आलेल्या अतिथींचा सन्मान करूया. आज खरं तर या संपूर्ण भारतभर भ्रमंती करत असताना जगभर भ्रमंती करत असताना माजी नगरसेवक चषकावरचं प्रेम कमी होऊ न देता उद्या वेळ मिळेल की नाही याची शाश्वती नाही म्हणून आज मुंबईत आलोय. तर आपण किरण मेहर यांच्या स्पर्धेला भेट द्यायला जावं अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आणि ते लगेचच या स्पर्धेसाठी दाखल झालेत. मी अविनाश दादांना देखील विनंती करेन की आपण देखील जॉईंट व्हा या सत्कार सोहळ्यासाठी. कृष्णा सातपुते यांचा शुभ सन्मान एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या जबरदस्त